या आजकालच्या पोरांना ना अजिबात वेळेचं भान राहिलेलं नाही. जाताना आमचा विनोद सांगून गेला की आई अगदी वेळेत येईल म्हणून. माहित नाही कोणत्या पोरीच्या नादात पडला तिकडे. तर बघितलं ना, हे असे तुमचे चिरंजीव वेळेला अजिबात महत्व देत नाही. काय सांगा, बाप तसा लेट ना मसाला एक. हॅलो, हा बोला. काय? थांबा थांबा, कव्हरेज मध्ये येतो. हॅलो, रेंज मध्ये या हो. काय रेल्वेवर काय हो? रेंज मध्ये. हा का देवाला टावर नाही? बनवून टाकू पुढच्या वर्षी. शब्द आहे आपला. हो बाई, तसं नाही हो. गेले ते माजी सदस्य त्याने काही केलं नसर, पण आम्ही जर 2023 मध्ये आलो ना तर 2-3 टावर आम्ही देवळात उभं करू पा. काय? अगो बाई, कळतच नाही ग. पुरुष बोलताय का महिला? बोल बोल बोल. बाबा नाही, सांग त्यांना सगळी तयारी झाली म्हणावं शांताबाई शहाणीची. ठेव. रातभर नाटक लागे. आला वाटते. पोराच्या तोंडातून आजकाल आवाजही निघत नाही. आली आली. काय रे विनोद, इतका उशीर? मला असं वाटलं की तुम्ही अरे झालं का? तू सांगितलं सांगी मी आलो नाही. पोरगा कोणाचा? शांताबाई शहाणे यांचा एकूण एक वारस. अरे बस. अगं मी परिचय करून, ही माझी शांताबाई शहाणे. अगं तुला कसं? अरे मलाच काय, अख्ख्या पंचक्रोशीत मोठं नाव आहे यांचं राजकारणी म्हणून. आई नमस्कार करते. असू दे असू दे, सुखी राहा. छान. काय ग, नाव काय तुझं? शकुंतला. वा, खूप सुंदर नाव आहे. आणि जितकं सुंदर नाव ना तितकीच सुंदर तू सुद्धा. अगदी लक्ष्मी नारायणासारखं डोळा दिसतो बघा. छान. मी असं ऐकलं की कॉलेजमध्ये तुझा पहिला आणि आमच्या विनोदचा दुसरा नंबर आला म्हणे. वा 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 वा, छान. हा, आणि काय छान छान छान. हिला काही चारलं का नाही? काय चाललं? अरे ते मंचुरियन चाललं. चारत जा रे, मंचुरियन चारत जा. चायनीजचा जमाना आहे, कोरोना येणार आहे. गुपचूप चारत जा, प्रेम वाढते माणसाचं. मी उगाच आईचा स्वभाव छान. काय ग माधुरी, बाबा नाही दिसत? बाबा रस्त्यात आहे, त्याला फोन केला होता. छान. हा ये या. मी सांगते ना, ही आहे ना, ही बाजूच्या गावची आगलावी संस्थापक आहेत ना, त्यांची ही एकुलती एक कन्या. अहो, काही दिवसाआधीच वकिलीचं शिक्षण पूर्ण करणारी मुंबईवरून. आणि तुम्हाला म्हणून सांगते, यांचा मुंबईमध्ये 22 खोल्याचा भला मोठा बंगला आहे. आणि तिथे राहते कोण? ही एकटी. जा कशाला असते? तिचे बाबा सांगत होते ना. मी काय म्हणते, ती नंतर होत राहील ना. का गं, तू तीच मुलगी आहेस का? नाही, मी समजले नाही. काय म्हणताय तुम्ही? याच्याशी तुझी मैत्री आहे ना, त्याबद्दल विचारत होते मी. हो. पसंत आहे हा तुला? आता आईंची काही हरकत नसेल तर माझी काहीच हरकत नाही. आई मी काय म्हणतो, अगं प्रश्न विचारत बसण्यापेक्षा नाश्ता सुद्धा करू. घ्या, लागली भूक. खादाड्या बापाची खादाडी आवडत म्हणून येता म्हणून मी विचारलं काय खाल्लं का नाही म्हणून. काय आजकालच्या पोराचं खाण्यातच जीव आहे सगळा. चाल, चांगले कांद्याच्या भाज्यांना दुधाचा चहा बनवते, तसे माझ्या हातची भाजी लई लोकांना आवडतात. चाल, कांदे कापू लागशील. भाजी बनवते त्यांना, कांदी भाजी छान बनवतात ते. उगीच त्रास घेतात. तुम्ही केव्हा आले? एक तुम्ही यायचे काही वेळ. तू कुठल्या कॉलेजात शिक्षण घेतलंस? तुमच्याच कॉलेजला. हो, या अख्ख्या जिल्ह्यात तुमच्या कॉलेज शिवाय मोठं कॉलेज आहे कुठे? हा, तिथेच तुमचं सूत जमलं, बरोबर ना? तिथलीच ओळख आहे आमची. आणि आता पुन्हा शिक्षण शिकायचंय ना. मला शिकून आपल्या समाजासाठी, गावासाठी काहीतरी मोठं करायचंय. आता या घराची साथ मिळाली ना. काम अगं आई, आम्ही गप्पा मारतो. तू आणि तू कांदी कापत जरा.
जे काय सांगताय ना ते आमच्या कामाचंच आहे. नाही असल्या गोष्टीत आम्हाला चांगलाच इंटरेस्ट आहे. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. ठेवा फोन. आई अगं कोणाचं तू का बोलास? अगं तू का बोलू? तुला सांगितलं मला बोलायचं नाही. तू चाल गाव. ऐके चूक कोण आहे? कोणाची आहे? तुझी हिंमत कशी झाली मला आई म्हणायची? या काट्यात मला सांगितलं पोरगी चांगली आहे, चांगल्याच जातीची आहे. मला असं वाटलं असेल आमच्या जातीची, पण ही तर काठी निघाली. काय करता तुम्ही? तोंडाने तसं बडबड नकोस. आणि मी तिच्या जातीबद्दल घराण्याबद्दल काही बोलू नाही. आणि कशाला आरोप लावते तिच्यावर? मी आरोप लावते? तू आरोप लावतेस. काय म्हणे तुम्ही? बाजूला तुम्ही गप्प बसा. ही कोण आहे? कोणत्या जातीची आहे? ते मी आज सगळ्यांसमोर सांगते. हे ना या बाजूच्या गावची आदिवासाची गावची आहे. मारपीट करणं आणि दुसऱ्यांच्या मुलाला फसवणं काहीचा व्यवसाय नसून धान लावून बसलेला आहे. मला या काट्याने सांगितलं पोरगी चांगली आहे, चांगल्या जातीची आहे. मला असं वाटलं असेल आमच्या जातीची, पण हे इथं टाकी निघाली. माझं जर शकुंतलाशी लग्न होत असेल ना तर माझं मेरेल तोड पाहिजे तू. अशा कोरड्या धमक्या या शांताबाई शाळेला द्यायच्या नाही. एखादी कोर्डिनेट बघायचे आणि त्याच्यात जाऊन जीव द्यायचा. पण या शांताबाई शाळेला अशा कोरड्या धमक्या द्यायच्या नाही. उद्या जरी तू गेला ना तरी 56 पोरं पैदा करायची हिंमत ठेवते शांताबाई शाळे. पण कोरड्या धमक्या ऐकायच्या नाही. आणि हो मालूम तुम्हाला सांगते मी, तुमच्या भावाच्या गालफडीत मारणारी दुसरी तिसरी कोण नसेल हीच आहे ती. हो मीच आहे ती आदिवासी पोरगी शकुंतला. आणि तुम्ही उच्च वर्णीय समाजातले पांढरपेशी घटक. मुलांना फसवणं, त्यांच्याकडनं पैसा लुबाडणं हा माझा धंदा आहे नाही. हो मग इतक्या संस्काराच्या गोष्टी करणार आहे तुम्ही. बांधून ठेवायचं होतं ना आपल्या पोराला घरात. का मग सोडलं तो त्याला? आणि काय वाटतं तुम्हाला मी तुमच्या मुलाच्या मागे लागली होती? मी मागे लागली नव्हती तुमच्या मुलाच्या लग्न कर म्हणून. तर तो घेऊन आलाय मला इथं लग्न करायसाठी. आणि तो राग तुम्ही माझ्यावर करताय. आणि काय सांगत होत्या तुम्हाला तुमच्या भावाच्या गालफटात मी मारली म्हणून? तर ती का मारली आणि कशासाठी मारली ना हे अख्ख्या गावाला माहिती आहे. हो इतक्या दिवसाचा राग तुम्ही आज काढला माझ्यावर. पण माझ्या भावाला मारलं हे खरं आहे ना? हो खरंय. पण मला सुशील झाला वाटतं. तुम्ही बसा. मला यांच्या गोष्टीत अजिबात पडायचं नाहीये. बसा आडला साहेब बसा. आता पावसार खाण्याची नाही तर देण्याची वेळ आलेली आहे. नाही मी समजलो नाही. मी सांगते ना सगळं काही समजावून. माझा लाडाचा लेख लाखात आहे. कोणत्या नक्षत्रात पैदा झाला आम्हाला सुद्धा ठाऊक नाही. हे आपल्या पसंतीची लंकेची पार्वती घेऊन आला ना खरा. आता तुम्ही एक शब्दही बोलू नका माझ्याशी. काय ग माझ्यावर हात चढवतो तू? अरे शांतबाई शाळेमध्ये जावाला डागावचं कोणत्या सलाम ठोकतात काही असंच नाही. माझ्यावर हात चढवलं ना तर खबरदार. काय चाललंय काय मला काय कळेल का थोडंफार? मी सांगते ना. मी सांगते ना. हो माझी काही लायकी नसताना यांचा मुलगा इथं मला लग्न करायसाठी घेऊन आलाय. आणि इतकंच नाही, काही दिवसापूर्वी भर कॉलेजमध्ये तुमच्या मुलाच्या गालफडात मारणारी सुद्धा मीच आहे. अजून काय ऐकायचंय का तुम्हाला? शांताबाई एवढी असतात फटके मारून काढा सालीला. हो आगलावे संस्थापक आहात ना तुम्ही. मग एका स्त्रीशी कसं बोलायचं याची अक्कल नाही का तुम्हाला? त्याची काय अक्कल खाते का? आदिवासाची कारती तुला कधीपासून अक्कल आली? अरे तुझ्यासारख्या असल्या पोरी असतात भर दिवसाला आपल्या पोटासाठी काही धंदे करतात. मी रोज आपल्या डोळ्यांनी बघते. अरे माझा पोरगा तर सोड ना, पण तुझ्यासोबत तुझा पोरगा लग्न करते का ते बघ. नाही तुझ्यासोबत तुझ्या जातीचा पोरगा सुद्धा लग्न करणार नाही. याच्या शब्दात का शांताबाई शाळेच्या काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. इथून निघायचा नाहीतर धक्के देऊन घराच्या बाहेर काढ. शांताबाई नाही. शांताबाई तुम्ही कशाला धक्के मारता? आम्ही कशासाठी आहोत? आगलावे हात तर लावून
साली एक आदिवासीची पोरगी म्हणे धोतर सोडून हातात दी काय साल्यांच्या औकादे अपमान करते एका संस्थापकाचा अपमान ही आदिवासाची काठी आमच्या गावात चढवते का नाही माझ्या पोराने शेण खाल्लं नसतं त्यांची काय अवकाश आमच्या गावात चढवायची या राणीला नाही सोडणार नाही सोडणार या संस्थापकाचा अपमान अरे एक आदिवासीची पोरगी अपमान करते अरे बंधन क्या जाने अदरक का स्वाद शांताबाई फक्त तुमची साथ हवी आहे मला